17 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशी शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नी करणार आहेत। खरं तर शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सत्कार ज्या सभागृहामध्ये केला जातो त्या सभागृहाचं काम आता खरं तर पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर विठ्ठल मंदिरात जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना विठ्ठलाचा गाभारा असेल, सोळखांबे असेल, चारखांबे असेल, येथील कामं पूर्ण झाल्यानंतर जे विठ्ठलाच्या मंदिराचं वैभव वाढवणारा जो पेशवेकालीन लाकडी सभागृह आहे त्याचं काम देखील आता पूर्ण झाले आपल्याला पाहायला मिळतं। आणि याच ठिकाणी खरं तर आता मानाचा वारकरी असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा अनेक येणाऱ्या मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम ह्या सभागृहात होणार असल्यामुळं मंदिर प्रशासनाच्या वतीनं हा सभागृह खरं तर अतिशय सुबक आणि सुंदर असा सजवण्यात येत आहे। आपण आता बघू शकतो की 150 फूट बाय 90 फूट लांबीचा असा हा मोठा सभागृह आहे आणि ह्या सभागृहाला आता खरं तर सजवण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी जर आपण बघितलं तर फुलांचे झुंबर असतील, त्याचबरोबर काचांचे झुंबर असतील, त्याचबरोबर प्रत्येक खांबाला खरं तर वेगवेगळ्या पद्धतीनं असं कापडी डिझाईन करून अतिशय सुंदर असा हा सभागृह खरं तर सजवण्यात येत आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आपण जर बघितलं तर भाविकांचे अगदी डोळे लखलखतील असा हा सभागृह खरं तर सजवण्यात आलेला आहे। येणारा प्रत्येक भाविक खरं तर याच सभागृहामधून विठ्ठलाच्या दर्शनाकरता जाणार असल्यामुळे या सभागृहाचं काम आता पूर्ण करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर हा सभागृह अगदी सजावटीनं आता पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिराच्या सभागृहातून कॅमेरामन जगदीश डांगे सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।